में मिलेंगे तो पुरानी सभी यादें ताजा होंगी। और जवाहर विद्या भवन की यादें मतलब एक बहुत बड़ा खजाना है हमारे लिए। दोस्तों, मैं 2 मिनट से अधिक समय नहीं लूंगा, लेकिन 2 मिनट में मैं मेरे मन की बात कहना चाहता हूं। मैं अपने आप को सौभाग्यशाली समझता हूं कि मुझे जवाहर विद्या भवन में मेरे गुरुवर्य जो यहां पर आज नहीं है, जिनको सबसे पहले मैं स्मरण करना चाहता हूं, स्वर्गीय पंत सर, उनको मैं नमन करता हूं उनकी स्मृति को, कि उनके साथ, उनके अंडर में, उनके मार्गदर्शन में जवाहर में मुझे काम करने का मौका मिला और आज तक वहां पर हूं। मैं सबसे पहले ईश्वर का आभार मानता हूं जवाहर में मुझे सेवा करने का मौका दिलाने के लिए। कुछ ऐसी परंपराएं हैं जो माननीय पंत सर और उस समय के सहकारियों ने शुरू की। आचार्य शरदाचार्य जी और पंत सर की टीम ने जो शुरू किया, 3 या 4 उदाहरण हम आज गर्व से कह सकते हैं कि मुंबई के किसी भी स्कूल में वो परंपराएं नहीं हैं, लेकिन जवाहर में आज भी हम उसको बनाए रखने की कोशिश में हैं। वर्षा सहल जवाहर विद्या भवन की एक खासियत रही है। 10वीं के और 6वीं के बच्चों को वर्षा में बाहर लेके जाना, ये परंपरा रही है, आज भी वो कायम है। जवाहर की परंपराओं को मैं सलाम करता हूं और मुझे गर्व है इस बात का। जवाहर विद्या भवन के सभी विद्यार्थी और शिक्षक मिलकर साल में एक बार, जैसे कुटुंब के लोग मिलकर एक खाना बनाते हैं, एक साथ मिलकर खाते हैं, अल्पोपहार की परंपरा पंत सर ने शुरू की थी, आज भी कायम है। मुझे गर्व है और खुशी है कि हम आगे भी इसको जारी रखना चाहेंगे। दोस्तों, बहुत सी बातें हैं जिनको मैं जवाहर के नाम से गिनाना चाहूंगा, लेकिन मैं एक उदाहरण देना चाहता हूं यहां पर, केवल एक उदाहरण। शायद उससे जवाहर का मेरे दिल में जो महत्व है वो यहां क्लियर हो जाएगा। मैं गांव से आया हुआ एक सीधा साधा शिक्षक, मुझे सही बता रहा हूं, कुछ नहीं आता था। पंत सर जैसे गुण पारखी गुरु मिले, उन्होंने हमारे अंदर पता नहीं क्या गुण देखा, हम जैसे शिक्षकों को आगे बढ़ने का मौका दिया। और ये केवल और केवल आप जैसे विद्यार्थी जो जवाहर के लिए समर्पित हैं और जवाहर विद्या भवन की परंपरा का ही प्रताप है कि जवाहर विद्या भवन और इस पूरे परिसर का एक सादा शिक्षक जो गांव से आया था, सामान्य गली से दिल्ली का राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करता है, ये केवल और केवल जवाहर और पंत सर के कारण से हुआ है। मैं जिंदगी भर ये नहीं भूलूंगा कि मुझे ये सम्मान जो मिला वो केवल आप सभी के कारण से, माननीय पंत सर के कारण से और जवाहर विद्या भवन के कारण से। मैं एक उदाहरण उसका देना चाहता हूं, केवल जानबूझ के मैंने जिक्र किया है। जब राष्ट्रीय पारितोषिक के लिए कोई प्रस्ताव जाता है तो उसमें आपको अपने कामों का थोड़ा सा प्रमाण देना पड़ता है। आप शायद आश्चर्य करेंगे मैंने क्या प्रमाण दिया होगा। मैंने उसमें 2 फोटो लगाए थे। एक फोटो था वार्षिक अल्पोपहार में पाटनकर सर, शहनाई मैडम, दलवी सर और मैं। बड़ी सी कढ़ाई है, उसमें तेल उबल रहा है, वड़े तले जा रहे हैं, मैं और पाटनकर सर कैप लगाकर हम वड़ा तल रहे हैं। वड़ा पाव उस साल अल्पोपहार में हुआ था। ये प्रमाण लगाया गया दिल्ली के राष्ट्रीय पारितोषिक के लिए जवाहर विद्या भवन की परंपराओं का। दोस्तों, मैं अधिक समय नहीं लूंगा। मैं 2 अपेक्षाएं लेकर आपसे यहाँ 2 शब्द कहने के लिए आया हूं। पहला, आप सभी का धन्यवाद देने के लिए, इतना विशाल और इतना महान मौका आपने दिया, आप सभी से मिलने का, पुराने साथियों से मिलने का और उनका आशीर्वाद लेने का मौका। लेकिन इसी समय पर मैं आपके सामने एक अपेक्षा व्यक्त करना चाहता हूं। जैसा कि मेरे कुछ माजी विद्यार्थियों ने, पूर्व विद्यार्थियों ने व्यक्त की अपेक्षाएं, मेरी अपेक्षा यही है कि आज पंत सर ने जो परंपराएं कायम की थी जवाहर के लिए, वो समर्थ हाथों में हैं। डाके साहब, शरद पाटिल सर, मानिक पाटिल जी, सुबोध आचार्य जी, आबा डांगे, कदम सर, इनके समर्थ हाथों में है। लेकिन कुछ सीमाएं हैं और उन सीमाओं को, जैसा कि अभी पूनम ताई ने उल्लेख किया, उन सीमाओं को आगे पार करने में आप सभी सहयोग कर सकते हैं। जवाहर विद्या भवन का जो स्वर्णिम भूतकाल था, जो स्वर्णिम पिछला समय था, वैसा उससे भी अच्छा आगे का भविष्यकाल होगा। ये आपके सहयोग पर निर्भर करेगा। जवाहर विद्या भवन की हर कोशिश में आपका सहयोग मिले, ये मैं आपसे
एक जवाहर विद्यावन का शिक्षक होने के नाते हाथ जोड़कर विनती करता हूं, अपेक्षा करता हूं कि जवाहर विद्याभवन के आपके स्वप्नों को साकार करने के लिए ऐसा ही कोशिश करते रहें। मैं आप सभी को बधाई देता हूं इस कोशिश के लिए और इस सफलता के लिए। मुझे बोलने का मौका दिया, आयोजकों का धन्यवाद। धन्यवाद। की आपले हे विद्यार्थी होते म्हणून आपण आज एकत्र येऊ शकलो। सुजय गावडे जे ॲडव्होकेट आहेत, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलंच, त्यांच्या मनापासून जी इच्छा आहे त्यांनी तिकडे प्रकट केलेली होती, अशी आपले सुजय गावडे। त्यानंतर मी इथे आमंत्रित करतो श्रीमती रेखा कोरगावकर, ज्या खास दिल्लीहून आलेल्या आहेत आपल्या या कार्यक्रमाकरता, माजी विद्यार्थिनी आहेत या। आपले विद्यार्थी श्रीमती रेखा कोरगावकर, मी पालखी साहेबांना दिलं त्यांनी त्यांचं सत्कार सोहळा करायचा। धन्यवाद। टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा थंडवलाय मित्रांनो, अल्पहार आहे, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। व्हेरी गुड, व्हेरी गुड। त्यानंतर आपण जे अल्पहार ग्रहण करणार आहोत असे आपले अन्नदाता गौतम कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे। संपूर्ण व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे, त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर आहेत, सगळ्यांचं नाव आपण इथे घेऊ शकत नाही, तर प्रतिनिधी म्हणून आपण गौतम कदम यांना बोलवलेलं आहे। सकाळपासून त्यांची मेहनत या ठिकाणी दिसते। असे आपले गौतम कदम, धन्यवाद गौतमजी। त्यानंतर आपण हे जे रोषणाई पाहतो या हॉलमध्ये, ही रोषणाई सुद्धा आपल्या एका माजी विद्यार्थ्यांनीच केलेली आहे। म्हणजे बघा, आपले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे प्रावीण्य झालेले आहेत। तर असे आपले नरेंद्र डेकोरेटर्सचे रमाकांत गावण यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं। रमाकांत गावण, लवकर या, लवकर 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 यायचं। आलेले आहेत रमाकांत गावण, ती पायरी चढत चढत पुढे चाललेले आहेत असे आपले विद्यार्थी। धन्यवाद। त्यानंतर श्रीमती मनीषा कोंडे, पूर्वीची सोनावणे यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं। मान्यवर, माझे सहकारी, आजी माजी सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, आजचा हा भव्य दिव्य सोहळा पाहताना मला खरंच भरून आलं। आम्ही ठरवलं असतं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आम्ही भेटू शकलो नसतो। त्यामुळे कोणते सुजित आहेत, सुजय, अच्छा चुकून मी सुजित म्हणाले, त्यांना खरोखरच पहिल्यांदा धन्यवाद देते। आणि त्यांच्या या नवीन ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पनांना सुयश लाभो असं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। मित्रांनो पहा, म्हणजे आपल्या शिक्षकांचं सुद्धा मन कसं भरून येतं आणि प्रभू मॅडमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू मी पाहिलेले आहेत तिथे जवळून। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रभू मॅडम करता। बोलायचं खूप असतं मित्रांनो, पण भावनेच्या आहारी माणूस थोडासा कुठेतरी थांबतो। आणि पुढचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा मी सूर्यकांतकडे देतो। मी विनंती करतो की सूर्यकांत यांनी पुढचं सूत्रसंचालन करावं। आज गुरुशिक्षक या संमेलनामध्ये खरंच इतकं मन भरून आलेलं आहे आणि त्याकरिता अध्यक्षी यथायोग्य असे अध्यक्ष निवडले त्यांनी पुण्याहून आलेले आहेत। आपले आरसीएफचे चीफ जनरल मॅनेजर ज्यांनी आपल्याला या शाळेमध्ये ज्या काही कमतरता आहेत, इमारत त्यांची असल्यानंतर त्याची जी जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने हा सभागृह आपल्याला विनामूल्य कोणत्याही कार्यक्रमात देत असतात ते पालखी साहेब, माझे सहकारी ॲडव्होकेट सुबोध आचार्य, निवृत्ती डांगे, कदम सर आणि आपले कुटुंब प्रमुख। अजूनही आपण आजही मानत आहोत आपण की आमचं कुटुंब हे पंत सरांचं, त्यांच्या कन्या सुषमा अमेरिकेला असतात, पूनम राजे, सर्व माझी गुरुजन भगिनी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज खरं वाटतं की पंत सर असायला हवे होते, आमचे शरद भाऊ माजी महापौर असायला हवे होते।
माझी मुख्याध्यापिका विनया काळेबाई आज असायला हव्या होत्या. इतका हा सोहळा सुजय केव्हाही आम्ही कल्पना केली नव्हती ह्याप्रमाणे आपण घडून आणा. आणि पंत सरांनी जे स्वप्न बाळगलं होतं त्याप्रमाणे अनेक शिक्षकांनी योगदान दिलेलं आहे, आजही देत आहेत आणि बाहेरूनही मदत मिळत आहे. ही जवाहर विद्याभवन एकच शाळा इमारत आरसेपने दिल्याप्रमाणे ती न चालवता पंत सरांची परंपरा तर सांगण्याची इथे वेळ नाही आहे. परंतु जे चमर हायस्कूलमध्ये चांगल्या ठिकाणी ते शिक्षक असताना तिथे सोडून आपल्या सहकार्याने घेऊन इकडे आले आणि स्वतंत्रपणे नवीन शाळा सुरू केली. एवढंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये आपला हा परिसर तुम्हाला कल्पना आहे, झोपडपट्टी, आमची गावं गव्हाणपाडा, अणिकगाव, वाचीगाव, मारोली या सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नारायण आचार्य विद्यानिकेतन हे शरद भाऊंचे वडील ते देखील स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांच्या नावाने तिथे एक शाळा सुरू केली. भारतनगर ग्रामीण भागामध्ये म्हणजे डोंगराळ भागामध्ये एक शाळा सुरू झाली आहे. शरद आचार्य विद्यालय आता सुरू केलेलं आहे. मराठी शाळा चालवणं किती आवड असतं, परंतु हे गरजेचं आहे. पुढे राजकीय मंडळी या क्षेत्रामध्ये जात नाहीत, उतरत नाहीत, परंतु हे धाडस केलं शरद भाऊ आणि पंत सरांनी आणि आज त्याची फळं आपणाला आमच्यासारख्या माणसाला इथे उभं राहून बोलायला संधी मिळते. खरोखर पूनमला मी धन्यवाद द्यायला हवा आहे आपण सर्वांनी, कारण पंत सर 4 वर्ष गेले शेवटची अशी आजारी पडल्यानंतर बिछाण्यामध्ये पडून होती. 4 वर्ष त्यांच्या कन्येने त्यांची शुश्रूषा केली ना. आपले जे कुटुंबप्रमुख आम्ही त्यांना समजतो आणि त्यांनी शुश्रूषा त्यांची केली. प्रत्येक वेळेस ते फोनवरून विचारणार काय चालले शाळेमध्ये काय नाही. इतका जिव्हाळा या शाळेविषयी, ही माझी शाळा आणि सर्वांनी ह्या काय परंपरा ज्या आहेत त्या सांभाळल्या, अजूनही सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुम्ही सुजय आमचा महेंद्रसिंग धोनी समजूया आपण आता, कारण इतकं सुंदरपणे त्याने आयोजन केलेलं आहे. आमचा कॅप्टन आहे तुमचा विद्यार्थ्यांचा आणि तुम्ही संकल्पना इथे जाहीर केलेल्या आहे. जे काय भविष्यामध्ये तुम्हाला शाळेसाठी मदत करायची आहे शर्मा सरांनी त्यांच्या शब्दामधून मांडलेला आहे इथे, निश्चित ते आम्ही अपेक्षा करू. आणि आमचं सहकार्य, आमचा व्यवहार सगळं तुम्ही पाहाल ट्रान्सपरन्सी आहे. आमच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आहे, कुठेही काही अडचण येण्याचं कारण नाही. आमचं सगळं विश्वस्त डाकेसाहेब आज इथे नाही आहेत, कुमुद विद्यामंदिरचे संस्थापक श्री प्रमुख कार्यकारी अधिकारी पाटील सर नाही आहेत इथे, परंतु ह्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते आम्ही करण्याचा, शिक्षकाच्या सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत. भविष्यामध्ये तुमचं सहकार्य मिळेल आणि आमचं सहकार्य काय हवं असेल, वार्षिक जे कार्यक्रम येतात शैक्षणिक वर्षामध्ये ते कार्यक्रम तुम्हाला दिले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला जे योगदान द्यायचं आहे, कसं तुम्हाला सहकार्य घ्यायचं आहे, सहभाग घ्यायचा आहे. इथे मिलिंद रानडे आलेले आहेत, खरोखर वेगळं कार्य त्यांचं आज त्यांचाही परिचय करायची यांचा झाला नसेल, पण अनेक दिग्गज इथे विद्यार्थी इथे आहेत. हा सुजय गावडे माझ्या पुतळे मिलिंद पाटील आणि तुषार पाटील ह्याचा मित्र बऱ्याच वर्षापासून, पण त्याच्या अंगी जे सुप्त गुण होते आज मला कळलेले आहेत. काका कसं काय आले की भेटणं, गणपतीला येणं, फार आमचं कौटुंबिक संबंध होते. आमची अनुपमा पेडणेकर, आम्ही लॅबमध्ये 15 वर्ष एकत्र होतो, तिचे वडील आणि त्यांची मुलगी आज इथे. अत्यंत आमचे मित्र आरसेपमध्ये वित्तसंचयमध्ये कर्मचाऱ्यांनी आम्ही जी कॉलनी बांधली त्याच्यामध्ये सर्व कर्मचारी आहेत, त्यांची मुलं मुली इथे आम्हाला पाहायला मिळतात आणि चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती आहेत. खरोखरच इतके मन भरून आलेलं आहे आणि म्हणून ज्याने ज्याने योगदान इथे केलेलं आहे. पुढे भविष्यामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल आणि तुम्हाला रजिस्टर संस्था करायची, पूनम गेल्या वर्षी पूनमने 25,000 रुपये या ह्यांच्यासाठी ॲक्रोबॅटिक आणि जिम्नॅस्टिकमध्ये जी मुलं पुढे जात आहेत त्यासाठी कॅश दिलेला आहे. आणखी त्यांची कल्पना आहे, भरपूर आर्थिक मदत करण्याची त्यांची इच्छा आहे पंत सरांच्या नावाने. अशा तऱ्हेने सगळ्या मदत आपल्याकडून अपेक्षित करतो, मिळत आहे. धन्यवाद. मला इथे संधी दिल्याबद्दल या आयोजकांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री जगताप साहेब, इतर मान्यवर, जवाहर विद्याभवनचे आजी माजी गुरुजन, माजी विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे भाषण देण्यासाठी तुम्ही आता शिक्षक, नेता किंवा वकील असायला पाहिजे. मी तिन्ही नाही आहे, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. फक्त मला सर्वात प्रथम ॲडव्होकेट सुजय आणि सुश्री अनुपमा पेडणेकर आणि त्यांचे इतर सहकारी यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी इतका उत्कृष्ट सोहळा इथे घडवून आणला आहे आणि आयोजकांना धन्यवाद की त्यांनी या सोहळ्यात मलाही सामील करून घेतलेलं आहे. खरं म्हणजे गुरु म्हटलं की आदराने आपली मान वाकली पाहिजे, शिष्य म्हटलं की आशीर्वादासाठी हात उठले पाहिजेत, अशी आपली संस्कृती आहे, अशी आपली परंपरा आहे.
टीचर स्टुडंट या शब्दात तो अर्थ येत नाही, तो गुरु शिष्य म्हटल्यावर येतो. आणि त्यामुळे गुरु शिष्य स्नेह संमेलन हे जे आज घडवून आणलं आहे त्याबद्दल सर्वांचं खरोखरच अभिनंदन. असं म्हणतात की गुरु गोविंद दोऊ खडे टाकू लागे पाय, बलिहारी गुरु आपनो गोविंद दियो दिखाय. ज्या गुरूंच्यामुळे आपल्याला देवदर्शन झालं असे जे गुरु आहेत त्या सर्व गुरूंना जवाहर विद्याभवनचे असले तरी माझा आदराने नमस्कार आणि त्यांचं अभिनंदन की त्यांनी जे उत्कृष्ट विद्यार्थी ते घडवले आहेत ते फार मोठ्या पदावर गेले आहेत, फार लांबपर्यंत गेलेले आहेत आणि आपल्या संस्थेचं नाव ते तिकडे गाजवत आहे. मला यासाठी पण अभिनंदन करायचं आहे की जवाहर विद्याभवनचे बरेच विद्यार्थी RCFमध्ये आहेत आणि RCF ही एक नावाजलेली संस्था आहे, त्यामध्ये त्यांचाही मोठा हातभार आहे. त्यामुळे जवाहर विद्याभवनचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. RCF व्यवस्थापन त्यांच्याकडून जे पण या संस्थेसाठी करू शकेल ते नक्कीच करत राहील. पण जसं प्रस्तावनेत किंवा ॲडव्होकेट सुजय यांनी सांगितलं की माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या संस्थेसाठी काही हातभार लावला तर नक्कीच ही संस्था फार मोठी होईल आणि याचं नाव खरोखरच आणखी मोठं होईल. नुसतं मुंबई महाराष्ट्रात नाही तर परदेशात पण. एवढं बोलून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मला इथे बोलवलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या गुरु शिष्य स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुधीरजी पारखी सर, चीफ जनरल मॅनेजर RCF, त्याचप्रमाणे लोकमान्य शिक्षण संस्था त्याचे सचिव श्री माणिकजी पाटील, डांगे सर, कदम सर, ॲडव्होकेट सुबोध आचार्यजी, त्याचप्रमाणे या संस्थेचे संस्थापक पंत सर, त्यांच्या ज्येष्ठ कन्या पूनमताई, येथे उपस्थित असलेले सर्व गुरुजन आणि माजी विद्यार्थी आणि त्यांनी इथे भरवलेली सुजय गावडेजींनी भरवलेली आजची ही शाळा, बॅक बेंचर्स, माझ्याकडे लक्ष आहे का? त्यामुळे अल्पहाराकडे पळण्याची व्यवस्था लोकांची करून ठेवली तुम्ही. भूक लागलेली आहे, मलाही मान्य आहे, पण काही मी तुमचा जास्त वेळ न घेता थोडंसंच तुमच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं, जास्त नाही. आज इतका मोठा सत्कार समारंभ आपण आपल्या गुरुजनांचा इथे आयोजित केला, खूप आनंद झाला. मला तर माझ्या शाळेतल्या शिक्षकांची आठवण झाली. म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो इथे एक एक शिक्षिका आणि शिक्षक ज्यावेळेला वरती येत होते स्टेजवरती त्याला माझ्या शिक्षकांचे माझ्या नजरेसमोर चेहरे येत होते. मित्रांनो, इतक्या वर्षानंतर आपण भेटल्यानंतर निश्चितपणे नॉस्टॅल्जिक आपण झाला असाल सगळेजण. म्हणजे त्याकरताच किंबहुना आपण सगळेजण इथे आलेला, त्या आठवणी पुन्हा रिवाईव्ह करण्याकरता. तो जो काही खट्याळपणा वर्गामध्ये केला असेल, बॅक बेंचर्सने असतील आणि पुढे बसलेल्या मुलांनी सुद्धा असतील, तो जो काही मिश्किलपणा केलेला असेल आणि पाटणकर सरांच्या आजचे धपाटेजंदी खाल्ले असतील. मगाशी मला मी बसलो होतो येऊन पुढे लवकर, त्याला बागा एक विद्यार्थी सांगत होता पाटणकर सरांना, तुमच्या हातचा मार मी खाल्ला नाही म्हणलं सर. तर विचारत होतं त्याला, मार खाल्ला का माझ्या हातचा तू? तो म्हणला विद्यार्थी, नाही सर माझं गणित बरोबर होतं म्हणून मी राजकारणामध्ये बघा. असे शिक्षक
आणि असे विद्यार्थी ते घडले, इथे शिक्षकांनी घडवले. गुरु शिष्याची परंपरा ही भारतीय परंपरा आहे. आपण सगळ्या म्हणजे मासिकांमधनं, टी व्हीमधनं अनेक लोकांकडनं हे ऐकत असतो. ते काय त्याची पुनरुक्ती मी करणार नाही. पण एकलव्यासारखा शिष्य होता ज्याने गुरु द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली होती आणि त्या मातीच्या मूर्तीपुढे एकनिष्ठतेने सराव करून उत्कृष्ट धनुर्विद्या त्याने संपादन केली होती. म्हणजे शिक्षक त्याचे जर द्रोणाचार्यांनी जर स्वतः शिकवलं असतं तर तो अर्जुनापेक्षा देखील अधिक शक्तिशाली असा धनुर्धारी होऊ शकला असता, असा त्याचा अर्थ होता. पण ते भाग्य त्याला लाभलं नाही. गुरूंची मातीची मूर्ती समोर ठेवून तो शिकला आणि इतक्या ध्येय आसक्तीने तो शिकला की त्या काळातलं जे राजे राजवाड्यांचं वर्चस्व होतं ते वर्चस्व कमी होऊ नये म्हणून गुरु द्रोणाचार्यांना त्याचा अंगठा मागावा लागला गुरुदक्षिणेमध्ये. दुर्दैवाची गोष्ट होती, पण त्यावेळची ती व्यवस्था होती. त्यावेळची ती राजकीय व्यवस्था जी होती त्याच्यामध्ये शिक्षण हे फक्त मुठभर लोकांसाठीच उपलब्ध होतं. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ही जी महाराष्ट्रामध्ये समाजसुधारक मंडळी झाली त्याच्यामुळे शिक्षण सर्वांसाठी खुलं झालं. आणि म्हणून आज आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या सगळे जे पुढे आलेले लोक आहेत ते वेगळ्या कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत असा कोणी विचार करत नाही, तर ते किती बुद्धिमान आहेत, आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी काय साध्य केलेलं आहे याचा विचार आपण करतो.